तुम्ही रोज रात्री 12 ते 1 नंतर झोपताय का? जर हो, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ असतं, ज्याला आपण सर्काडियन रिदम असं म्हणतो. रात्री अंधार पडल्यावर शरीर मेलेटोनिन नावाचं एक हॉर्मोन तयार करतं, जे चांगली झोप, पेशींची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचं असतं. सतत उशिरापर्यंत जागरण, मोबाईल किंवा लॅपटॉप, निळा प्रकाश आणि अपुरी झोप यामुळे हे नैसर्गिक चक्र बिघडतं. काही सायंटिफिक एव्हिडन्समध्ये असं आपल्या सवयींचा स्तनाच्या कॅन्सर, मोठ्या आतड्यांचा कॅन्सर आणि इतर काही कॅन्सरच्या धोक्यामध्ये वाढ झाल्याचा संबंध आढळलेला आहे. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की जो माणूस लवकर झोपत नाही त्या प्रत्येकाचमध्ये कॅन्सर होतो. मात्र चांगली झोप हा आरोग्याचा महत्त्वाचा पाया असतो. म्हणून दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. शक्यतो एकाच वेळेला झोपा आणि झोपण्याच्या किमान 1 तास अगोदर मोबाईल बाजूला ठेवा किंवा लॅपटॉप किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट. तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहा, कारण योग्य सवयी अनेक आजारांचा धोका कमी करण्यामध्ये मदत करू शकतं. अशाच बऱ्याच सवयींमुळे आपल्याला खूप आजार हे होऊ शकतात. कॅन्सरसारखे धोक्याचे आजारसुद्धा होऊ शकतात. आणि बरीच वर्ष अशा घाणेरड्या सवयी पाळल्यामुळे नंतर जाऊन नंतरच्या आयुष्यामध्ये 50-60 नंतर हे कॅन्सर्स आपल्याला उद्भवू शकतात. सो त्यांना टाळण्यासाठी आपल्या सवयी आपण आजपासूनच बदलूयात आणि चांगल्या सवयींचा मार्ग निवडूयात. धन्यवाद.